शासन अनेक कल्याणकारी योजना घेऊन येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधाराला बँक लिंक असावी लागते किंवा बँकेला आधार लिंक असावं लागतं, तरच आपल्याला कोणत्याही योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा होतात. मग आधाराला बँक लिंक म्हणजेच आधार सीडिंग घरबसल्या कसे करावे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. या चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. सर्व्हिस किंवा सेवा विनंती या ऑप्शनवर आल्यानंतर तुम्हाला IBP ग्राहक हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल. आता ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिले जातात. आता बरेचसे ऑप्शन तुम्हाला दिले जातील, जसे की कॅश विड्रॉल असेल, त्यानंतर फंड ट्रान्सफर असेल किंवा बिलिंग पेमेंट असेल किंवा IBP मोबाईल बँकिंग असेल. तुम्ही इथं कोणत्याही प्रकारचं म्हणजे तुम्ही तुमचं आधार अपडेट देखील करू शकता. आता आपल्याला आधार सेडिंग करायचं आहे, तर मित्रांनो इथं 3 नंबरचा आधार सेडिंग हा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. तर हा जो काही बॉक्स दिसतो या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं मित्रांनो जसं की सॅल्युटेशन म्हणजे तुमच्या नावाच्या अगोदर श्री, सौ, श्रीमती जे काही असेल ते तुम्हाला लावायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पहिल्यांदा तुमचं फर्स्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं लास्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे, त्याच्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा. ईमेल आयडी नसेल नाही टाकला तरी चालू शकतो किंवा माइनॉरिटी तो दिलेला नाही, म्हणजे लाल स्टार रेड स्टार केलेलं नाही. त्यानंतर ऍड्रेस, आता मित्रांनो तुमच्या आधार कार्डवर जसा ऍड्रेस आहे तसाच ऍड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. आता उदाहरणार्थ मित्रांनो जर समजा तुमच्या आधार कार्डवर ऍड्रेस वेगळा आहे आणि तुम्ही राहत दुसरीकडे असेल तर तुम्ही जिथं राहता तो ऍड्रेस तुम्हाला इथं टाकणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्ही जिथं राहता आता सध्या जिथं राहता तोच ऍड्रेस तुम्हाला टाकणं गरजेचं आहे आणि ऍड्रेस हा व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर ऍड्रेस सेकंड लाईनला तुम्हाला टाकायचा आहे, जसं की तुमचं इथं तुमच्या जे काही घराचं नाव असेल किंवा प्लॉटचा नंबर असेल तो नंबर इथं येणार. त्यानंतर ते गल्लीचं नाव येणार, इथं तालुका, जिल्हा कोल्हापूर, तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा. त्याच्यानंतर पिनकोड मित्रांनो न चुकता व्यवस्थित तुम्हाला टाकायचा आहे. पिनकोड नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं नियरेस्ट पोस्ट ऑफिस, तुम्हाला तुमची पोस्ट ऑफिस म्हणजे जवळचं जे काही पोस्ट ऑफिस आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर लिंकिंग IBP ब्रँच तुम्हाला इथून निवडायची आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन तुम्हाला निवडायचं आहे, रिजन तुम्हाला निवडायचं आहे आणि सर्कल आणि त्यानंतर तुमचं स्टेट. आता मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक एनी स्पेसिफिक रिक्वेस्ट तुम्हाला कशी टाकायची त्याचा एक तुम्हाला फॉर्मॅट तुम्हाला खाली दिलेला आहे. आता जसं की तुम्हाला म्हणायचं आहे की इथं तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग करायचं आहे असा देखील तुम्ही मेसेज टाईप करू शकता. पण हा इंग्लिशमध्ये तुम्हाला टाईप करायचा आहे, तर त्याच्यासाठीची जी काही स्पेसिफिक रिक्वेस्ट आहे तुम्हाला ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर टाकून झाल्यानंतर आय ॲग्रीचा समोरचा जो काही बॉक्स आहे त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो काही व्हेरिफिकेशन कोड आहे किंवा टेक्स्ट आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि मग यानंतर तुम्हाला तुमचा एक व्हेरिफिकेशन किंवा जो काही म्हणतो आपण नोंदणी क्रमांक तुम्हाला मिळेल. तो नोंदणी क्रमांक तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचा आहे किंवा तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होईल, तर त्याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने मग तुमच्या घरी जो काही पत्ता दिला होता त्या पत्त्यावर तुम्हाला तुमच्याकडनं किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडनं एक कर्मचारी येईल आणि तुमचं घर बसल्या तुमचं आधार सीडिंग तुम्हाला करून देईल. आता त्याच्यासाठी जे चार्जेस आहेत ते चार्जेस म्हणजे 50 ते 100 रुपये आहे, त्यामुळं तुम्हाला ते चार्जेस द्यावे लागणार आहेत. तर मित्रांनो ही माहिती जी काय आहे ते पेमेंट पोस्ट बँक जे आहेत जे काही ग्राहक आहेत त्यांची खात्री पटल्याशिवाय कोणतीही माहिती तुमची देऊ नका मित्रांनो. त्यामुळं तुम्ही अगोदर त्यांचं जे काही आयडेंटिटी असेल ते आयडेंटिटी चेक करा. त्याचबरोबर आयडेंटिटीवरील ती कोणत्या पोस्टामध्ये आहेत त्याची चौकशी करा. त्या पोस्टमध्ये जाऊन
किंवा त्या पोस्टमध्ये फोन एखादा नंबर असेल, तुम्ही जो काही पोस्ट ऑफिस निवडणार आहे त्या पोस्टातला कोणत्याही कर्मचाऱ्याचा नंबर घ्यावा आणि हा कर्मचारी सदर तुमच्या इथं काम करतो का याची चौकशी केल्यानंतरच मित्रांनो तुमची जी काही माहिती आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न करा. निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.